Welcome students. Today we are going to discuss the remaining problems of exercise 1. तत्पूर्वी तुमचा जो स्कोर आला आहे त्याविषयी जरा मी डिस्कस करतो. IIT मंथलीचा म्हणजे IIT जी बॅच आहे त्यांचा जो स्कोर आहे तो बघूया. राणे मयंक 211 मार्क्स, चांगले मार्क्स आले त्याला फिजिक्स मध्ये 80. सो गुड स्कोर, कॉंग्रॅच्युलेशन. वाबळे आशुतोष फिजिक्स 61 195. तेजस फिजिक्स 67. कोळपे अपर्णा फिजिक्स 71. कडलग अनिकेत 61. गीते अभिषेक 54. इनामके तेजस 58. हर्षल 57. थोरात श्रेयस 82. चांगला स्कोर आला आहे थोरातचा. रहाणे अनिकेत 52. मोरे रोहित 60. साई सिंगर 50. गडगे सार्थक 59. आयनारचा स्कोर बराच कमी आला आहे 145. फिजिक्समध्ये 53 आले आहेत त्याला. चौधरी संतोषी 51. काळे देवेश 55. दुधाडे गणेश 42. बोरनार प्रज्ञा 54. प्रज्ञा सुद्धा तिच्या टोटल स्कोर आहे तो 134 आलाय, कमी आलाय. त्यानंतर चासकर मयूर फिजिक्समध्ये 8. मयूर चासकर फिजिक्सवर काम करावं लागेल तुला. ओके. त्यानंतर लुटे ओमकार 18. इगे श्रद्धा 26 आणि भालेराव आकाश याला 5 मार्क्स आले. यामध्ये फक्त चौधरी तन्मय याने एक्झाम दिलेली नाही, बाकीचे सर्वच विद्यार्थ्यांनी जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. स्कोरही चांगला आहे, म्हणजे जसा मला पाहिजे होता त्या वेळी नाहीये, पण ठीक आहे, तो काय हरकत नाही. तर आता ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्समध्ये कमी मार्क्स आले त्यांच्यासाठी म्हणजे जवळ आपण सर्वांसाठीच उद्यापासून टेस्ट सिरीज देतोय. तर प्रामाणिकपणे त्या टेस्ट सिरीज सॉल्व करा आणि व्यवस्थित मार्क्स घेऊन या. ओके. तर IITच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉंग्रॅच्युलेशन सर्वांचं, आणि उद्याच्या एक्झामसाठी त्यांना ऑल द बेस्ट. त्यानंतर मी आपल्या JEE मेन्स याच्याविषयी डिस्कस करतो. एकतर पहिली गोष्ट सांगायची म्हणजे JEE मेन्सच्या जवळजवळ सर्वच विद्यार्थिनींनी टेस्ट दिलेली आहे, पण जेवढे काही बॉईज आहेत त्या बॉईजनी कोणीही टेस्ट, मॅक्झिमम बॉईजनी टेस्ट दिलेली नाही. तर या गोष्टीवर आपल्याला विचार करावा लागेल की का दिली नाहीत आणि त्यांना कुठे काय प्रॉब्लेम आला. ओके. मी तसं सर्वांना फोनही करणार आहे. त्यामध्ये सोनवणे पंकज 214 मार्क्स, फिजिक्समध्ये त्याला 80 आलेले आहेत. शेळके गौरव फिजिक्स 78 190 मार्क्स. विवेक दगळे 65. कंकराळे सिद्धेश 76. चव्हाण साईराज 76. बडे यशवंत 76. तांबे साईदीप 74. भालेराव आदित्य 76. गाडवे गौरव 62. जावळे संकेत 57. चौधरी पूर्वा 78. मुळे सानिका 43. तेकाडे विवेक 27. सुज्ञा 76. कदम हर्षदा 72. शेळके वैष्णवी 60. अंश 42. सोनवणे श्रेयस 48. कृष्णा 33. बोरनार श्याम 44. नेमाडे जुईली 47. शिंदे साक्षी 51. शिंदे कुणाल 54. शिंदे विशाल 53. डांगे ऋषिकेश 62. वैराळ तेजस 47. माळवे भक्ती 31. कोतकर स्नेहल 30. कमी आलेत माळवे भक्तीला पण आणि कोतकर स्नेहलला सुद्धा, तर त्यांनी लक्ष द्यायचं आहे इकडे सर्वांनी. डांगे सिद्धी 39. कदम कौशल 43. कदम विवेक 48. त्यानंतर हे कोण झालं, कदम कौशल झाला. कदम विवेक आहे 47. पवार स्नेहा 29. सिद्धी दंडवते खूप कमी मार्क्स आले, ऐकत असेल तर तिनं फिजिक्सवरती काम करायचं आहे. पाचोरे चंद्रकांत 27. कुंभार ऐश्वर्या, हिलाही फिजिक्सवर काम करण्याची खूप गरज आहे. फिजिक्स आणि मॅथ आणि केमिस्ट्रीच्या कम्पॅरेटिव्हली फिजिक्सला बरे मार्क्स आहेत, पण अजूनही जास्त मार्क्स पाहिजेत. आणि चव्हाण श्रुती, मला हे एक्सपेक्टेशन नाही आहे. मॅथमध्ये फक्त 6 मार्क्स आहे, फिजिक्समध्ये 14 आणि केमिस्ट्रीमध्ये 31. काम करण्याची गरज आहे. काळवागे आदिती 14. लहारे अभिनव -5. आता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित.
एवढ्या जे विद्यार्थी सध्या टॉपला आहेत, जे विद्यार्थी बॉटमला आहेत, टॉप कोण कसं आलं, कोण टॉपला गेलं याच्याविषयी तुम्ही जास्त डिस्कस नका करू, की त्यांनी ऑनलाईनमध्ये चिटिंग केली का, त्यांनी काय केलं, याविषयी कोणीही डिस्कस करायचं नाही. जर तुमचा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय, तुमचा स्कोर मॅक्झिमम ठेवायचा असेल तर तुम्हाला एरर्स कमी करावे लागतील आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागतील, तरच तुमचा स्कोर हा मॅक्झिमम येऊ शकतो. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. यासाठी मी तुम्हाला सर्वांना टेस्ट सिरीज लॉन्च करून दिलेल्या आहेत. उद्यापासून आपण त्या टेस्ट सिरीजला सुरुवात करतोय, ज्याचं टायमिंग तुम्हाला माहिती आहे 6 ते 7 हा टेस्ट सिरीजच्या पेपरचा टायमिंग असेल आणि सकाळी 8 वाजता तुम्हाला लेक्चर येत जाणार आहे. तर तुम्हाला सकाळी 8 वाजेनंतर संध्याकाळी जवळजवळ साधारण तुमच्या हातामध्ये 6 तास असतात, 5 ते 6 तास आहे. त्या 5 ते 6 तासांमध्ये तुम्हाला बाकीचे लेक्चर्स बघून सुद्धा तुम्हाला फिजिक्ससाठी वेळ द्यायचा आहे. परत एकदा सांगतो, ह्या होणाऱ्या टेस्टमध्ये कोणी किती चिटिंग करण्याचा प्रयत्न केला, कोणी किती ऑनलाईन क्वेश्चन्स बघण्याचा प्रयत्न केला, डॅम शुअर का तुम्हाला याच्या एकही क्वेश्चन्स तुम्हाला तो ऑनलाईन सापडणार नाही. असे क्वेश्चन्स तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे. सो फॉर दिस सिच्युएशन्स, ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय, ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलाय, बेसिक चांगला आहे, त्यांनाच आता इथून पुढे मार्क्स येत जातील. ओके. आणि जी होणारी एक्झाम आहे ती एक्झाम आपल्या श्री गणेश ॲपवरती होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहायचं आहे. ओके. चला मग आता आपल्या डाऊट डिस्कशनला आपण सुरुवात करूया. सो यामधील जो डाऊट डिस्कशन आहे हायड्रोडायनामिक्स मधील जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 3, आता सध्या मी डाऊटला घेतो. ओके. So here is the problem number 3. One end of a horizontal pipe is closed with the help of a valve and the reading of barometer attached to the pipe is 3 into 10 raised to 5 Pascal. बरं, काय सांगितलं ते, एक हॉरिझॉन्टल पाईप आहे. ओके. सो वी टेक वन हॉरिझॉन्टल पाईप. हियर इज, सो वन हॉरिझॉन्टल पाईप, दिस इज द हॉरिझॉन्टल पाईप. इथं ड्रॉ करतो हॉरिझॉन्टल पाईप, थोडा वेळ लागेल त्याला. ओके, दिस इज द हॉरिझॉन्टल पाईप. पुढे त्यांनी असं सांगितलं की या हॉरिझॉन्टल पाईपचा एक एंड जो आहे तो एंड क्लोज आहे. फॉर एक्झाम्पल दिस एंड इज क्लोज. ओके. अँड या ठिकाणी जर बॅरोमीटरवरती रिडिंग जर घेतला, बॅरोमीटरवरची रिडिंग माहिती तुम्हाला कशी घेतली जाते, इथं एक हाईट लेवल असते, ती हाईट जनरली मेजर केली जाते. ओके. आणि यावरती जनरली एच असते ना. जे बॅरोमीटरची रिडिंग आलेले आहे ते आलेलं आहे 3 into 10 raised to 5 पास्कल एवढं आलेलं आहे त्या बॅरोमीटरवरचं फर्स्ट रिडिंग. पुढे काय सांगितलं बघा, when the valve in the pipe is open then the reading of barometer falls to 10 raised to 5 Pascal. So next situation, this valve is closed. Now this valve is open. आता सिच्युएशन अशी आहे का, हा जो valve आपण क्लोज केलता तो आता ओपन केला. ओपन केल्यानंतर बॅरोमीटरची जी रिडिंग आहे, जी पहिले किती होती 3 into 10 raised to 5, आता ही हाईट डिक्रीज होणार आहे. ऑब्विसली हाईट डिक्रीज झाली तर नेक्स्ट बॅरोमीटरची रिडिंग आलेली आहे 10 raised to 5 पास्कल एवढी. सो सिंपल तुम्ही याला असं म्हणू शकता 1 into 10 raised to 5 पास्कल एवढी त्याची सेकंड रिडिंग आली. सो दिस इज कॉल्ड ॲज अ प्रेशर P1 आणि याला आपण म्हणणार दिस इज कॉल्ड ॲज अ प्रेशर P2. आता तुम्हाला पुढे विचारलंय, प्रॉब्लेम मध्ये विचारलं काय ते समजून घेणं महत्वाचं आहे. The velocity of water flowing through the pipe will be in meter per second. तुम्हाला विचारलं, ऑब्विसली ज्यावेळेस वॉल ओपन होणार आहे त्यावेळेस वॉटर हे काहीतरी वेलॉसिटीना फ्लो होणार आहे आणि बिकॉज ऑफ दॅट इट्स प्रेशर डिक्रीजेस. मग तुम्हाला विचारलं ती वेलॉसिटी किती असेल, असा सिंपलचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. ओके. मग आता कसं सोडवणार, तर यासाठी दोन प्रेशर दिलेले आहेत. इनिशियली ज्यावेळेस या एंड हा क्लोज होता त्यावेळेस इनिशियल स्पीड किती होतं, त्याला मी V1 म्हणतो. ते V1 वेलॉसिटी किती होती, 0 एवढी होती. आणि आता फायनल आपल्याला फाईन करायचं आहे. सो सिंपल, याची हॉरिझॉन्टल लेवल असेल त्या हॉरिझॉन्टल लेवलला जी हाईट असणार आहे ती H1 इज इक्वल टू काय असेल, H2 असेल. सो सिंपल या ठिकाणी आपण जे इक्वेशन यूज करणार आहोत
So simply we say that according to Bernoulli's theorem. So इथं म्हणणार according to Bernoulli's theorem, आणि ते बर्नौलीज थिअरम काय सांगतं, P1 प्लस रो जी H1 प्लस हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय V1 स्क्वेअर इज इक्वल टू पुढे असतं P2 प्लस रो जी H2 प्लस हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय V2 स्क्वेअर. तर ऑब्वियसली H1 आणि H2 सेम म्हणलेलं आहोत या ठिकाणी. सो रो जी H1 अँड रो जी H2 गेट कॅन्सल. So we get P1 plus half of rho V1 square is equal to P2 plus half of rho काय असणार आहे V2 square असेल. बरोबर. मग या ठिकाणी दोन प्रेशर्स आले, एक आला P1 आणि एक आला P2. So we get the pressure difference. So इथे येणार आहे P1. ऑब्वियसली ही जी वेलोसिटी असणार आहे, इनिशियल वेलोसिटी किती असणार आहे, V1 is equal to 0 because the one end of the wall is closed. Then P1 minus P2 is equal to half of the असेल is equal to 1/2 rho multiply by V2 square. बरोबर. डेन्सिटी ऑफ वॉटर तुम्हाला सर्वांना माहिती आहे किती असते ती 10⁻³ बरोबर. त्याच्यानंतर त्याचं युनिट काय असणार आहे, सो इथे सगळे युनिट आले तुमच्यावाले मीटर पर सेकंड म्हणजे SI मध्ये ते येऊन जातं kg पर मीटर क्यूब मध्ये. मग इथं प्रेशर P1 किती आहे तो दिलाय तुम्हाला, व्हॅल्यू टाकून द्या 3 × 10⁵ मायनस 1 × 10⁵ बरोबर. मल्टिप्लाय बाय किती असेल 2 असेल आणि डिवाइडेड बाय किती येऊन जातो 10⁻³ मल्टिप्लाय बाय काय असेल सॉरी इज इक्वल टू काय असणार आहे V2 स्क्वेअर. ओके. मग आता हे तुम्ही सॉल्व करू शकता आणि हे सॉल्व करून तुमच्याला आन्सर आला पाहिजे 20 मीटर पर सेकंद एवढा. सो ऑप्शन सी येतो का हे तुम्ही आता चेक करायचं. ओके. सो नाव नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 4. हा डाऊटला विचारलेला होता काही विद्यार्थ्यांनी, तो घेऊया. So 4 is water is flowing through a rectangular cross section channel that is 12 meter wide with a speed 0.75 meter per second. So here is a one rectangular cross sectional pipe. हा जो पाइप असेल ऑब्वियसली काय असणार आहे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन पाइप असेल. सो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन पाइप म्हणजे याला सिंपल आपण असा ड्रॉ करणार आहोत. ही इज अ रेक्टँग्युलर पाइप. बरोबर. त्यानंतर ऑब्वियसली ही त्याच्यावाली 12 मीटर हाईट असेल आणि ही त्याच्यावाली डेप्थ असणार आहे, याला म्हणतो मी D. आणि यामधून जे वॉटर फ्लो होतोय त्या वॉटरची वेलोसिटी दिलेली आहे ती आहे 0.75 मीटर पर सेकंद एवढी वेलोसिटी दिली. पुढे काय सांगितलं ते समजून घेऊया. The water then flows into 4 identical channels that have a width 4 meter. Okay. त्यानंतर हे 4 channels आहेत. This is 1, 2, 3, 4. This is also a rectangular channel. Here is also a rectangular channel. आणि त्यांची width जी दिलेली आहेत, so width of this channel is 4 meter. Here is also width of channel is 4 meter. And there is a presence of some depth also. Okay. Next, the depth of water does not change as it flows into the 4 channel. पुढे त्यांनी सांगितलं जी डेप्थ आहे, here is the depth, this depth is not change whenever water is flowing through that 4 channels. And next त्यांनी विचारलं व्हॉट इज द स्पीड ऑफ वॉटर इन वन ऑफ द स्मॉलर चॅनल इज. तुम्हाला विचारलं एनी वन ऑफ द स्मॉलर चॅनल मध्ये दिस वन ऑल्सो दिस वन अँड दॅट वन कुठल्या एका स्मॉलर चॅनल मध्ये वेलॉसिटी किती असेल.
सो दे आस्किंग अबाउट दी V2. मग याच्यासाठी ट्रिक कोणची यूज करणार, तर या ठिकाणी जर बघितलं प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं तर ह्या रिजनचा एरिया आणि ह्या प्रत्येक रिजनचा एरिया डिफरंट आहे. सो सिंपल बाय यूजिंग व्हेरी गुड इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय यूज करणार आपण सर्वांनी, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी यूज करायचं. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय असतं, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. आता याचा एरिया सगळ्यांनी बघायचा, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यावर काय असेल, वेलोसिटी असेल, नंतर सेकंड एरिया मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, वेलोसिटी असणार आहे. मग एरिया काय असणार आहे, रेक्टँग्युलरचा एरिया लेंथ मल्टिप्लाय बाय काय असते, डेप्थ. मग याची जी लेंथ आहे, लेंथ पहिली किती आहे, 12 मीटर वाईड आहे, मल्टिप्लाय बाय डेप्थ किती आहे, d एवढी. वेलोसिटी 0.75 एवढ्या वेलोसिटीनं तो चाललाय. आणि एरिया A2 कुठला असेल, तर ह्या स्मॉल एरियाचा, हे स्मॉल जे दिसत आहे ना स्मॉल चॅनल्स, या प्रत्येक स्मॉल चॅनल्स असे किती स्मॉल चॅनल आहे, 4, बरोबर. 4 मल्टिप्लाय बाय काय असेल, A2 V2. सो याला सॉल्व करणार, 12 मल्टिप्लाय बाय d मल्टिप्लाय बाय 0.75 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय आता स्मॉल चॅनलचा एरिया अगेन 4 मल्टिप्लाय बाय काय असेल, त्याच्यावाली डेप्थ असेल, विड्थ मल्टिप्लाय बाय डेप्थ मल्टिप्लाय बाय काय असेल, V2. d आणि d काय होऊन जातं, कॅन्सल होऊन जातं. सो इथे येऊन जातं 12 मल्टिप्लाय बाय 0.75 डिवायडेड बाय असणार आहे 16 इज इक्वल टू काय असेल, V2. आणि आता हे तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर हे तुम्हाला जमेल, बरोबर. आणि हे सॉल्व करून तुमचं आन्सर किती येतं ते मला सांगायचं. सो आय थिंक तुमचा आन्सर 4चं जर ऑप्शन बघितलं तर 4चा आन्सर आहे A. सो इथं तुमच्याला आन्सर यायला पाहिजेत 0.56 एवढं. ओके, होप सो सगळ्यांना प्रॉब्लेम समजला असेलच. सो नाव प्रॉब्लेम नेक्स्ट इज, here is the problem number 5. A U-tube of a small and uniform cross section contains water of total length 4h. So here is a U-tube, its total length they are given, the total length of that tube is 4h. Over. Next, the height difference between the water columns of the left and on the right is h. ठीक आहे, तर त्यांनी असं सांगितलं जो हाईट डिफरन्स आहे, कुठला हाईट डिफरन्स बघा, हाईट डिफरन्स बिटवीन द वॉटर कॉलम ऑफ द लेफ्ट ऑन द राईट इज h. हिअर इज द हाईट डिफरन्स, म्हणजे ही जी हाईट आहे ना या दोन्ही मधला डिफरन्स, तो हाईट डिफरन्स दिला h एवढा. पुढे काय सांगितलं बघूया, वेन द वॉल इज क्लोज, केव्हा, ज्यावेळेस ही जी वॉल असेल के ने काय असेल, क्लोज असेल, के म्हणजे सिंपल की म्हणणार आपण. नेक्स्ट, the wall is suddenly open, after that this wall is suddenly open and water is flowing from left to right. तो वॉटर फ्लो होणार आहे कुठून, लेफ्ट कडून राईट कडे. ओके, they are given the one situation, ignore friction, find the speed of water when the height of the left and the right water columns are the same. तुम्हाला विचारलं ज्यावेळेस हे लिक्विड फ्लो होणार आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड वेन एव्हर द सिच्युएशन इज लेफ्ट अँड राईट कॉलमची जी हाईट असेल ती हाईट काय झालेली असणार आहे, सेम झालेली असेल, त्यावेळेस तुम्हाला विचारलं त्या फ्लुइडचं स्पीड किती असेल, असा हा प्रॉब्लेम. चला मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. यामध्ये तुम्हाला विचारलंय स्पीड ऑफ वॉटर फाइंड करायला सांगितलं. सो सिंपल या ठिकाणी जर ऑब्झर्वेशन केलं तर this height and this height, at this height the liquid will be stopped. That means whenever finally liquid falls down such a height, such amount of height,
अँड देअर व्हेलॉसिटी, किती व्हेलॉसिटी तो खाली गेला असेल तर ऑब्विसली ती व्हेलॉसिटी असणार आहे v2 एवढी. ऑब्विसली v2 एवढ्या व्हेलॉसिटीना इकडे गेला असेल म्हणजे वॉटर एवढी हाईट त्यांनी राईज केलेली असेल आणि ही हाईट किती असणार आहे तर ऑब्विसली एवढीच हाईट असेल, सेम हाईट असणार आहे. हाईट डिफरन्स किती होता h एवढा, म्हणजे ही जी हाईट असेल ती किती असेल h/2 आणि ही रिमेनिंग हाईट सुद्धा किती असणार आहे ऑब्विसली h/2. सो सिंपली तर काय झालं, एनर्जी कॉन्झर्व झाली. सो वी सिम्पली युजिंग कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, कायनेटिक एनर्जी इनिशियल प्लस पोटेन्शियल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल. ही सिच्युएशन असेल. ऑब्विसली ज्या वेळेस इनिशियल कायनेटिक एनर्जी काय असणार बघा, हा वॉल ज्यावेळेस क्लोज असेल, when this wall is closed, इनिशियल वॉटर काय फ्लो होतोय का, नाही, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती आली 0. इनिशियल वेलॉसिटी जर 0 असेल तर इनिशियल कायनेटिक एनर्जी किती येऊन जाणार आहे 0. ओके हो ठीक. पोटेन्शियल एनर्जी इनिशियल काय असते ती mg मल्टिप्लाय बाय इनिशियली हाईट. आता इनिशियल हाईट किती होती, म्हणजे हाईट डिफरन्स होता h एवढा, पण ही त्याच्यावरली झाली हॉरिझॉन्टल लेवल. या हॉरिझॉन्टल लेवलला तो स्टेबल होणार आहे आणि त्यानंतर हाईट डिफरन्स म्हणजे या लेवलपासून तो खाली किती होता, किंवा तुम्ही सिंपल म्हणणार या लेवलपासून तो वरती किती होता. सो ती हाईट दोन्ही ठिकाणी काय असेल सेमच असणार आहे. ती हाईट किती आली आहे h/2, म्हणजे इथं असेल mg मल्टिप्लाय बाय किती असणार आहे h/2 एवढी भेटली इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी फायनल हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय काय असणार आहे v फायनल स्क्वेअर प्लस. आता पोटेन्शियल एनर्जी फायनल, पोटेन्शियल एनर्जी फायनल म्हणजेच ही ऑब्विसली इनिशियली लेवल असेल, इनिशियली लेवल, आणि इथून एवढा तो हाफ फील होता, इथून इथपर्यंत वॉटर नव्हतं आणि इथून इथपर्यंत एवढं वॉटर ती खाली येणार होतं. म्हणजे यांनी किती हाईट कव्हर केली ती h/2. एवढी हाईट किती कव्हर केली त्यांनी h/2 एवढी, बरोबर. ही किती हाईट कव्हर केली h/2 एवढी. आणि याची सेंटर ऑफ मासची पोझिशन किती होती बघा, हा किती हाईट पर्यंत पोहोचलाय h/2 एवढ्या. आणि पोटेन्शियल एनर्जी कुठून घेतो असतो आपण सेंटर ऑफ मास पासून. मग याची सेंटर ऑफ मासची पोझिशन किती, कंप्लीट हाईट आली आहे h/2, सेंटर ऑफ मासची पोझिशन किती आली h/4, म्हणजे ते येऊन जातं पोटेन्शियल एनर्जी mg मल्टिप्लाय बाय किती असणार आहे h/4. पण हे किती कॉलम्स आहेत, याचे लिक्विड कॉलम्स किती आहेत, हा एक लिक्विड कॉलम आहे लेफ्ट आणि हा एक लिक्विड कॉलम आहे लेफ्ट राईटचा. म्हणजे किती लिक्विड कॉलम्स आलेत 2, म्हणजे दोन्ही लिक्विड कॉलम साठी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे 2 मल्टिप्लाय बाय mg मल्टिप्लाय बाय h/4 एवढा. सो इथं या सर्व सिच्युएशन्स आपल्याकडे आलेल्या आहेत. आता प्रत्येक ठिकाणी मास आहे बघा, या ठिकाणी मास आहे, या ठिकाणी सुद्धा मास आहे, इथेही मास आहे. आता ते मास आपल्याला सबस्टिट्यूट करायचं इनिशियली. सो इनिशियल मास कसं सबस्टिट्यूट करणार, ऑब्विसली मास इनिशियल असणार आहे डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, बरोबर आहे. डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम काय असेल एरिया मल्टिप्लाय बाय. तर इनिशियली हाईट किती होती, दोघांमध्ये हाईट डिफरन्स, हाईट डिफरन्स कोणचा बघा, ही जी हाईट दिसते इनिशियली हाईट डिफरन्स समजून घ्या. इनिशियली हाईट डिफरन्स म्हणजे किती होता h एवढा, कारण की त्याला या लिक्विडला किती एरिया फिल करायचा आहे एवढा एरिया फिल करायचा, म्हणजे त्याला किती हाईट कव्हर करायची आहे, तर ऑब्विसली हाईट डिफरन्स किती आहे h एवढा, तेवढी त्याला हाईट इनिशियली काय करावं लागणार आहे कव्हर करावं लागणार आहे. म्हणजे m इनिशियल येऊन जातो रो a मल्टिप्लाय बाय h एवढा झालं. m इनिशियल फाईन केला, व्हेरी गुड. आता कायनेटिक एनर्जी साठीचा m फायनल आपण फाईन करणार कायनेटिक एनर्जी साठी. सो मी आता काय करतो या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून देतो रो a h मल्टिप्लाय बाय g मल्टिप्लाय बाय h/2. नाव आता कायनेटिक एनर्जी साठीचा m फायनल सबस्टिट्यूट करायचा. कायनेटिक एनर्जी साठीचा m फायनल म्हणजे डेन्सिटी मल्टिप्लाय बाय अगेन व्हॉल्यूम असणार आहे.
सो वी गेट डेन्सिटी मल्टिप्लाय बाय एरिया मल्टिप्लाय बाय हाईट किती असेल, किती हाईट त्याला कव्हर करायची आहे. ऑब्विसली फायनल स्टेबल होण्यासाठी त्याला किती हाईट, म्हणजे लिक्विडला किती हाईट खाली यायचं आहे, फायनल वेलॉसिटी किती हाईट खाली यायचं आहे, 4h एवढं. बरोबर आहे ना, इथून लिक्विड खाली येणार आहे असं, मग याला किती हाईट खाली यायचं आहे, 4h एवढं. सो फायनल हाईट वी गेट ती असणार आहे 4h एवढी. बरोबर, मग इथं मी सबस्टिट्यूट करून देतो, हाफ ऑफ रो मल्टिप्लाय बाय ए बरोबर मल्टिप्लाय बाय 4h आणि मल्टिप्लाय बाय काय असणार आहे v स्क्वेअर. झालं. नेक्स्ट प्लस आता या ठिकाणी हे जे मास आहे ना फायनल, हे m फायनल मी आता सबस्टिट्यूट करतो पोटेन्शियल एनर्जी साठीचा m फायनल, आणि तो पोटेन्शियल एनर्जी साठीचा m फायनल किती असणार आहे, परत अगेन डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. सो वी गेट डेन्सिटी मल्टिप्लाय बाय एरिया. आता हाईट बरोबर आहे, मग त्याला किती हाईट कव्हर करायची आहे बघा, फायनली त्याला किती हाईट कव्हर करायची आहे, इथून इथपर्यंत किती हाईट कव्हर करायची आहे, ऑब्विसली h/2 एवढी. सो हाईट किती असणार आहे h/2. व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करून देणार, रो मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय h/2 मल्टिप्लाय बाय g मल्टिप्लाय बाय h/4. हे झालं तुमच्यावालं फायनल इक्वेशन. होप सो सगळ्यांना हे फायनल इक्वेशन व्यवस्थित समजलं असेल असं कन्सिडर करतो आणि आता पुढे चालतो. ओके, सो आता हे फायनल इक्वेशन आल्यानंतर काय काय कॅन्सल होतं ते बघूया. रो ए एच कॅन्सल झाला, या ठिकाणी सुद्धा रो ए आणि एच कॅन्सल झाला, आणि याही ठिकाणी रो ए एच कॅन्सल झाला. उरतं काय, चला पहिल्या इक्वेशन मध्ये आला आहे GH/2 इज इक्वल टू पुढे असणार आहे 1/2 मल्टिप्लाय बाय 4h मल्टिप्लाय बाय v स्क्वेअर प्लस इथं असणार आहे GH/4 बरोबर. नेक्स्ट असेल GH/2 मायनस GH/4 इज इक्वल टू असणार आहे 2h इंटू v स्क्वेअर. h इंटू किती असेल v स्क्वेअर असेल. सो हे येऊन जातं GH/4 इज इक्वल टू असणार आहे सॉरी इथला h ही कॅन्सल होऊन जातो, इथला h कॅन्सल होऊन जातो, इथला h कॅन्सल होऊन जातो. सो हे येऊन जातं 2v स्क्वेअर. सो फायनल वेलॉसिटी v स्क्वेअर इज इक्वल टू असेल GH/8. सो वी गेट द फायनल वेलॉसिटी अंडर रूट ऑफ GH/8 and this is your answer. ओके, होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. फक्त काय करायचं होतं, कायनेटिक एनर्जी विषयी डिस्कस करायचं होतं. मग ह्या कायनेटिक एनर्जी मध्ये ज्या व्हॅल्यूज होत्या त्या फक्त मी सबस्टिट्यूट करत चाललो. सुरुवातीला त्याची हाईट, इनिशियली हाईट किती कव्हर करायची होती ती हाईट फाइंड केली. मी परत एकदा समजून सांगतोय बघा, इथं सर्वांना प्रॉब्लेम मध्ये काय केलंय ते मी परत एकदा घेतोय. सो फॉर दिस सिच्युएशन्स लेट अस लुक हियर. बघा, इनिशियली कायनेटिक एनर्जी किती, ज्यावेळेस बॉल हा क्लोज होता त्यावेळेस इनिशियल स्पीड किती आलं 0, म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी काय आली 0. पोटेन्शियल एनर्जी काय असते mgh. सो याला किती हाईट इनिशियली कव्हर करायची आहे, किंवा सिंपल म्हणणार ही ऍक्च्युअल त्याच्यावाली रेस्ट पोझिशन आहे, एवढ्या रेस्ट पोझिशनला तो स्टेबल असणार आहे, आणि त्याला किती हाईट कव्हर करायची आहे इथून एवढी, किती हाईट ती येऊन जाते h/2. सो ते आला आपल्याला पोटेन्शियल एनर्जी mg मल्टिप्लाय बाय h/2 एवढी हाईट त्याला कव्हर करायची. फायनल कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय v फायनल वेलॉसिटी स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी फायनल, पोटेन्शियल एनर्जी फायनल एका लिक्विड कॉलम साठी घेऊया, ती असते mgh. त्याला किती हाईट कव्हर करायची होती h/2, पण त्याच्याला सेंटर ऑफ मासची आता या ठिकाणी पोझिशन किती आलेली आहे ती येऊन जाते h/4 एवढी. h/4 ही त्याची काय असेल, सेंटर ऑफ मासची पोझिशन असेल, म्हणून ते आलं mgh/4. आणि असे किती लिक्विड कॉलम्स आहेत 2. त्यानंतर इनिशियली मास डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असतं, एरिया मल्टिप्लाय बाय हाईट. हाईट त्याला किती कव्हर करायची होती, हे स्पीड, हे जे लिक्विड होतं ते v फायनल एवढ्या स्पीडने
किती हाईट पर्यंत आलं 4h एवढ्या हाईट पर्यंत आलं, म्हणून ते येऊन जातं h. सो ती हाईट असेल बघा, त्याला किती हाईट कव्हर करायची आहे या लिक्विडला इथून इथपर्यंत येण्यासाठी, तर जो हाईट डिफरन्स होता तो हाईट डिफरन्स किती होता h एवढा, तर ते येऊन जातं रो ए मल्टिप्लाय बाय h. सो इनिशियल मास भेटलं. आता फायनल मास डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, डेन्सिटी रो एरिया ए आणि व्हॉल्यूम असेल. तर या लिक्विडला कंप्लीट फायनली किती वेलोसिटी भेटणार आहे, किती हाईट पर्यंत खाली यायचं आहे 4h एवढ्या हाईट पर्यंत, म्हणून ते आलं 4h. आणि त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीसाठी जे मास फायनल असेल म्हणजे याची सेंटर ऑफ मास, ते सेंटर ऑफ मास म्हणजे डेन्सिटी मल्टिप्लाय बाय एरिया मल्टिप्लाय बाय त्याला किती हाईट पर्यंत फिल करायचं होतं ती हाईट येऊन जाते h/2 एवढी. बरोबर आलं, हे आलं h/2. ते व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट केल्या आणि याला सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर भेटला आहे, ते आन्सर येऊन जातं आन्सर बी रो g/√8. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज, हियर इज अनदर प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 6 इज इन डाऊट. तो पण सॉल्व्ह करून घेऊया. कमेंट बॉक्समध्ये मागचा प्रॉब्लेम समजला असेल तर यस टाका, नसेल समजला काहींना तर त्यांनी मला डाऊटमध्ये पाठवून द्या, मी त्यांना पर्सनली समजून सांगेल. ओके. सो प्रॉब्लेम नंबर 6 इज 60 centimeter cube of water flows per second through a capillary tube of radius a, which is in centimeter, and length L, which is also in centimeter, when connected to a pressure head of h centimeter of water. ओके. सो रेट ऑफ फ्लो तुम्हाला दिला आहे, रेट ऑफ फ्लो किती आहे लिक्विडचा 16 सेंटीमीटर क्यूब, आणि रेट ऑफ फ्लो कशाने दाखवला जातो पर सेकंद सांगितला, म्हणजे डी व्हॉल्यूम डिवाइडेड बाय काय असेल dt. दिस इज कॉल्ड ॲज अ रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम. ओके, ठीक आहे. पुढे काय बघूया. इफ द ट्यूब ऑफ द सेम लेंथ अँड रेडियस a/2 which is in centimeter is connected to the same pressure head, the quantity of water flows through the tube per second will be. तुम्हाला विचारलं काय, क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लोज. सो क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लोज म्हणजे स्टेडी फ्लो साठी एक इक्वेशन आपण घेतलेलं आहे बघा लास्ट लेक्चर मध्ये, ते येऊन जातं पाय पी r⁴ डिवाइडेड बाय 8 ईटा मल्टिप्लाय बाय एल. हे इक्वेशन आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये घेतलं. ओके. आणि त्यांनी काय विचारलं, क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लोज थ्रू द ट्यूब पर सेकंड. क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लोज थ्रू द ट्यूब पर सेकंड. सो या ठिकाणी सिच्युएशन म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, डीव्ही रेट ऑफ फ्लो पर सेकंड इज इक्वल टू पाय पी r⁴. या ठिकाणी रेडियस जी सांगितलेली आहे ती रेडियस आहे ए. सो त्यांनी इथं सरळ सरळ सांगितलं, जी रेडियस दिलेली आहे ती रेडियस मी प्रत्येकदा नोट डाऊन करतो बघा. सो हियर इज द रेडियस, दिस रेडियस, whenever this radius is equal to a, then in that situation the rate of flow of liquid with respect to time, flow water flows per second, ये दिलं आहे 60 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन मध्ये फक्त r इज इक्वल टू a टाकायचा, ते हे येऊन जाणार आहे 16 इज इक्वल टू असेल पाय p a⁴ अपॉन 8 ईटा मल्टिप्लाय बाय काय असेल EL असेल. आता पुढे त्यांनी असं सांगितलं की रेडियस जी आहे ती रेडियस किती आहे a/2. सो नेक्स्ट सिच्युएशन, व्हेनेवर दिस रेडियस इज इक्वल टू किती असेल a/2 असेल तर मग a/2 जर असेल तर आपलं जे इक्वेशन 1 आहे ते इक्वेशन 1 काय येतं ते बघूया. ओके. सो नेक्स्ट, इफ रेडियस r इज इक्वल टू a/2, मग रेडियस जर a/2 असेल तर इक्वेशन काय होऊन जातं, ते इक्वेशन असेल dv. ते इक्वेशन असेल dv अपॉन dt इज इक्वल टू पाय p, इथं रेडियस असणार आहे a/2 रेस टू किती असेल 4 डिवाइडेड बाय 8 ईटा मल्टिप्लाय बाय एल.
आणि याला जर सॉल्व केलं तर ते इक्वेशन येऊन जातं बघा 1/16 मल्टिप्लाय बाय इथं असेल पाय टी r⁴ डिवाइडेड बाय 8 ईटा मल्टिप्लाय बाय एल. आणि याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, याची व्हॅल्यू किती आली 16, म्हणजे हे येऊन जाणार आहे 1/16 मल्टिप्लाय बाय 16, ते येऊन जातं 1 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. 1 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड हे तुमच्याला आन्सर असेल आणि त्या आन्सर येऊन जातं ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, होप सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. सो नाव प्रॉब्लेम नंबर 9 इज इन डाऊट. चला आता 9 नंबरचा प्रॉब्लेम डाऊटला घेऊया. प्रॉब्लेम कसा आहे बघा. द डायग्राम figure shows a venturi meter through which water is flowing. The speed of water at x is 2 cm per second आणि विचारलं speed of water at y. So त्यांनी विचारलं y या पॉइंटला. So here is what is the speed of water. So obviously या ठिकाणी simple kinematical equation यूज करणार कोणचं v² is equal to u² plus 2as. So simple v2² म्हणणार आपण is equal to असेल. सो कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करणार. कायनेमॅटिकल इक्वेशन असतं v2² इज इक्वल टू असणार आहे v1² प्लस 2a मल्टिप्लाय बाय काय असेल यस असेल. आता तुम्हाला विचारलं त्यांनी फायनल वेलॉसिटी किती असेल, म्हणजे ते असणार आहे v2². इनिशियल स्पीड असणार आहे ते दिलेलं आहे 2, त्याचा असणार आहे स्क्वेअर. ओके, मी परत एकदा घेतो, थोडासा पेनचा प्रॉब्लेम झालता. सो कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करणार v2² इज इक्वल टू v1² प्लस 2a मल्टिप्लाय बाय यस. फायनल वेलॉसिटी तुम्हाला फाइंड करायची. सो v2² इनिशियल स्पीड तुम्हाला दिलाय ते आहे 2 सेंटीमीटर पर सेकंड. ऑलरेडी हे कशामध्ये दिलंय सेंटीमीटर मध्ये. सो इथेही घेताना असणार आहे 2² प्लस 2 मल्टिप्लाय बाय a, म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिथे 1000. इथे यूज करणार 1000 मल्टिप्लाय बाय यस म्हणजे इथं हाईट असणार आहे आणि ती हाईट म्हणजे आहे 5.1 मिलीमीटर. ती तुम्हाला घ्यायची आहे सेंटीमीटर मध्ये. सो ते येऊन जातं 5.1 इंटू 10⁻⁻1 मध्ये. आणि याला सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर तुमच्यावाला जे आन्सर असेल ते आन्सर तुम्ही चेक करणार. त्या आन्सर तुमच्यावाला 32 सेंटीमीटर पर सेकंद येतं का बघा सर्वांनी. ओके, सो नाव नेक्स्ट इज प्रॉब्लेम नंबर 10. 10 तर झालाय आतापर्यंत. ह्याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम नसावा असं कन्सिडर करतो आणि पुढील प्रॉब्लेमला चालतो. प्रॉब्लेम आहे विस्कॉसिटी वरती. सो नेक्स्ट प्रॉब्लेम हियर इज अ प्रॉब्लेम नंबर प्रॉब्लेम नंबर 3. A raindrop of radius 0.3 millimeter has a terminal velocity in air 1 meter per second. ओके, रेनड्रॉप ज्याची रेडियस आहे 0.3 मिलीमीटर आहे. टर्मिनल वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे 1 मीटर पर सेकंड. आणि विचारलं काय द विस्कॉसिटी ऑफ एअर दिले 18 × 10⁻⁻5 पॉइंट्स आणि दे आस्किंग अबाउट द विस्कस फोर्स ऑन इट इज. तुम्हाला विचारलं काय विस्कस फोर्स किती असेल. ऑब्वियसली अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ विस्कस फोर्स किती असतो F इज इक्वल टू 6 पाय eta multiply by r multiply by v. This is the formula of viscous force. बरोबर आहे. कसं फाइंड करणार. सो F इज इक्वल टू असणार आहे 6 मल्टिप्लाय बाय 3.14 मल्टिप्लाय बाय कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी 18 इंटू 10⁻². युनिट बघा CGS युनिट दिलेला आहे त्यामुळे पॉईंटचं कन्वर्जन करत बसू नका. 10⁻² काय असेल -5 मल्टिप्लाय बाय रेडियस दिली आहे 0.3. तिला कन्वर्ट नक्की करा 10⁻⁻1 सेंटीमीटर मध्ये झालं. आणि मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी दिलेली आहे टर्मिनल वेलॉसिटी आहे 1 मीटर पर सेकंड आणि तुम्हाला ती कन्वर्ट करून टाकता येते. बरोबर, ती असते 1 इंटू माहिती तुम्हाला 1 इंटू 10⁻².
आता हे पूर्ण तुम्ही काय करणार, सॉल्व करणार आणि सॉल्व केल्यानंतर ते 1.10 1.73 इंटू 10⁻⁵ डाईन येतं का ते चेक करायचं. जमेल सर्वांना? ओके, चलो प्रॉब्लेम नेक्स्ट इज प्रॉब्लेम नंबर 4 इज इन डाउट. प्रॉब्लेम नंबर 4 कसा आहे तो बघूया. सो हियर इज प्रॉब्लेम नंबर 4. Two liquids of density D1 and D2 are flowing in identical capillaries under the same pressure difference. ठीक आहे, दोन लिक्विड आहे, त्यांची डेन्सिटीज आहे D1 आणि D2, कॅपिलरी मधून फ्लो होत आहे, सेम प्रेशर डिफरन्स जो आहे तो सेम आहे. इफ T1 and T2 are the time taken for the flow of equal quantities of liquid. पुढे त्यांनी असं सांगितलं की T1 आणि T2 हा जो टाइम लागणार आहे त्या लिक्विड क्वांटिटीला फ्लो होण्यासाठी लागणारा टायमिंग त्यांनी दिलेला आहे. आणि पुढे त्यांनी असं सांगितलं बघा, देन द रेशो ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ लिक्विड मस्ट बी. सो दे आस्किंग अबाउट द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. कसं सोडवणार बघा, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीसाठी लिक्विड फ्लो होत आहे म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड असणार आहे, मागं घेतलंय बघा वेलोसिटी अपॉन टाइम किंवा व्हॉल्यूम अपॉन टाइम आपण घेतलं ना आता मागच्याच प्रॉब्लेम मध्ये. किती नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये ते तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये बघा, प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये आपण घेतलाय हा फॉर्म्युला dv अपॉन dt इज इक्वल टू पाय p r⁴ डिवाइडेड बाय 8 eta l. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग या ठिकाणी ही आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम डिवाइडेड बाय टाइम तो असेल पाय p r⁴ डिवाइडेड बाय 8 eta मल्टीप्लाय बाय काय असणार आहे el. बरोबर. तर या ठिकाणी मी याला v1 म्हणतो, याला t1 म्हणतो आणि याला म्हणणार eta1. लेंथ वगैरे प्रेशर डिफरन्स वगैरे सेम आहे, रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब ऑल्सो सेम. दिस इज इक्वेशन 1. सिमिलरली V2 हे झालं एका कॅपिलरीसाठी, हे असेल आता सेकंड कॅपिलरीसाठी V2 डिवाइडेड बाय T2 सेकंड टाइम मध्ये, कारण की T1 आणि T2 दे आर 2 टाइम्स टेकन बाय द लिक्विड. हियर इज पाय p r⁴ डिवाइडेड बाय असणार आहे 8 eta2 मल्टीप्लाय बाय l. दिस इज इक्वेशन 2. आणि ह्या दोन्ही इक्वेशनचा मी रेशो घेतो, पण रेशो घेण्याच्या अगोदर जे काही लिक्विड फ्लो होणार आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल ही अशी एक ट्यूब जर असेल, त्यांनी सांगितलं ना टू लिक्विड्स ऑफ द डेन्सिटी D1 अँड D2 आर फ्लोइंग इन द सेम कॅपिलरीज. सो हियर इज अ लिक्विड आर फ्लोइंग. हे जे लिक्विड फ्लो होत आहे फॉर एक्झाम्पल याची डेन्सिटी असेल T1 आणि एक दुसरं लिक्विड फ्लो होणार आहे, बरोबर. हे एक लिक्विड फ्लो होणार आहे, त्याची डेन्सिटी घेतो मी D2. आता ज्यावेळेस दोन्ही लिक्विड फ्लो होणार आहे त्यावेळेस व्हॉट एव्हर मास इज गोइंग इनसाइड इज सिमिलर मास आर कमिंग आउट द ट्यूब. हे तो बरोबर आहे, सर्वांना मान्य. म्हणजे जे काही मास याच्यामध्ये एंटर झाला असेल सेम अमाऊंट मध्ये मास बाहेर आलेला असणार आहे. अरे हो की नाही, कमेंट बॉक्स मध्ये सांगा येस ऑर नो. म्हणजेच काय येऊन जातं, m1 इज इक्वल टू काय असेल m2 असेल. आणि m1 आणि m2 म्हणजे काय असतं मास, आणि मास आपण डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये कसं टाकत असतो तर समजून घ्या. दिस इज व्हॉल्यूम. ओके, दिस इज व्हॉल्यूम आणि हेही काय आहे व्हॉल्यूमच आहे, हेही काय आहे व्हॉल्यूमच आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी डेन्सिटीच्या टर्म मध्ये मास सबस्टिट्यूट करायचा आहे. कसं सबस्टिट्यूट करणार, इथं असणार आहे डेन्सिटी म्हणजे ρ1 मल्टीप्लाय बाय v1 इज इक्वल टू इथं असेल ρ2 मल्टीप्लाय बाय काय असणार आहे v2. बरोबर झालं. ओके. आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी लिक्विडची डेन्सिटीला मेन्शन केलंय D1 आणि D2. इथं सांगितलंय D1 आणि D2. D1 आणि D2 जर सांगितलं असेल तर या ठिकाणी मी यूज करणार आहे D1 V1 इज इक्वल टू किती असेल D2 V2. आणि याचा जर मी रेशो घेतला सो इथे येऊन जातं D1 अपॉन D2 इज इक्वल टू असणार आहे V2 अपॉन V1. याच्यात शंका आहे कोणाला काही नक्की. ओके, मग आता इक्वेशन 1 आणि 2 वरून मी जर या दोघांचा रेशो घेतला, या दोघांचा जर रेशो घेतला तर तो काय येतो तो समजून घेऊया. सो रेशो काय होऊन जातो बघा, इथं पहिला V1 इज इक्वल टू असणार आहे T1
multiply by pi p r raised to 4 divided by 8 eta multiply by L. आणि V2 काय असेल? V2 असणार आहे T2 multiply by pi p r raised to 4 divided by 8 eta 2 multiply by L. हे असेल कशाचं इक्वेशन? V2 चा. आणि दोघांचा रेशो घ्यायचा. दोघांचा रेशो म्हणजे V2 डिवाइडेड बाय काय असणार आहे? V1. तो येऊन जातो T2 डिवाइडेड बाय काय असेल? T1. आणि इथं मल्टिप्लाय बाय असणार आहेत इथं असेल T1 म्हणजे गेला eta 1 डिवाइडेड बाय काय असेल? eta 2. इथं मान्य आहे सर्वांना? मग हे इक्वेशन फक्त इथं सबस्टिट्यूट करून देऊ. काय होऊन जातं बघा? d1 अपॉन d2 इज इक्वल टू इथं असेल T2 डिवाइडेड बाय T1 मल्टिप्लाय बाय eta 1 डिवाइडेड बाय काय असेल? eta 2. आणि तुम्हाला विचारलं काय? कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा रेशो किती होऊन जातो बघा. सो या ठिकाणी असेल eta 1 डिवाइडेड बाय eta 2 ते येऊन जातं d1 T1 डिवाइडेड बाय असणार आहे d2 मल्टिप्लाय बाय T2. मान्य आहे सर्वांना? आणि असा ऑप्शन कुठे आहे बघा? d1 T1 divided by d2 T2. So you get option B is your correct answer. सोपा होता प्रॉब्लेम. फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा आणि तुम्हाला आन्सर भेटत जाईल. ओके. सो हा प्रॉब्लेम आता क्लिअर झाला. पुढील प्रॉब्लेम चालूया. ओके. प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 ही सेकंड लास्ट प्रॉब्लेम आहे. A copper ball of radius r travels with a uniform speed v in a viscous fluid. If the ball is changed with another ball of radius 2r, then the new uniform speed will be. तुम्हाला विचारलं आहे नवीन स्पीड किती असेल? टर्मिनल वेलोसिटीचं आत्ता घेतलेलं इक्वेशन. टर्मिनल वेलोसिटी काय असते रे? 2/9 माहिती सगळ्यांना. पाय r raised to 4 डिवाइडेड बाय eta. इथं पाय नसेल, इथं असतो g. इथं असतो g. g r raised to 4 density of any substance multiply by सिग्मा मायनस सिग्मा असतो. हे इक्वेशन घेतलंय आपण कुठं? टर्मिनल वेलोसिटीच्या टर्म्स मध्ये. ऑब्वियसली याला विस्कस फ्लुइडची वेलोसिटी सुद्धा म्हणत असतो. आता ही जी वेलोसिटी आली आहे ही टर्मिनल वेलोसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द किती रे? ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द किती? सर्वांना माहिती आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द असते r raised to 4 एवढी. सॉरी r स्क्वेअर असते. इथं थोडंसं इक्वेशन चुकलं. सॉरी इथं असतं r स्क्वेअर. सो हिअर इज r स्क्वेअर, हिअर इज ऑल्सो r स्क्वेअर. मी टर्मिनल वेलोसिटीचं इक्वेशन बोलतोय, माझ्या कोणत्याही चुकी ना. तुमचं रेट ऑफ फ्लोचं इक्वेशन नोट डाऊन झालं. सो हिअर वी गेट ॲक्च्युअल रिलेशन. टर्मिनल वेलोसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस स्क्वेअर. मग पहिल्यांदा रेडियस किती होती? r एवढी. आता रेडियस किती झाली? 2r. मग टर्मिनल वेलोसिटी किती असणार आहे? 2r ब्रॅकेट किती आलं? स्क्वेअर. म्हणजे टर्मिनल वेलोसिटी आली 4r स्क्वेअर आणि 4r स्क्वेअर म्हणजे काय असेल? v. सो v2 इज इक्वल टू किती आला? 4v एवढा. 4v म्हणजे ऑप्शन काय आला? सी. आणि लास्ट जो प्रॉब्लेम आहे तो मी ऑलरेडी घेतलाय. 2 ड्रॉप्स ऑफ इक्वल रेडियस आर फॉलिंग थ्रू एअर with steady velocity 5 cm per second. If the two drops collide, then the terminal velocity will be. ऑलरेडी मी सॉल्व करून घेतलाय आणि याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे. त्याचा आन्सर येऊन जातं आन्सर ए एवढं. ओके. सो या ठिकाणी आपले एक्सरसाइज 1 मधील सगळे डाउट्स आता क्लिअर झालेत. अजूनही काही विद्यार्थ्यांचे खास करून IITच्या विद्यार्थ्यांचे जे होमवर्क आहेत वर्कबुक मधील ते वर्कबुक अजून आलेले नाही. हे वर्कबुक मी तुम्हाला सॉल्व करायला सांगितलंय. यामधील डे 1 आपण कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला जे काम करायचं होतं ते आता मी तुम्हाला सांगतो बघा. डे 5 तुम्ही सध्या सॉल्व करायचं नाही. ओके. डे 5 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. डे 5 मेजरमेंट मर्क्युरी मॅरोमीटर ओपन ट्यूब मॅरोमीटर फक्त याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. डे 6 आणि 7 तुम्हाला सॉल्व करायचा नाही. त्यानंतर डे 8 आणि 9 ही तुम्हाला सॉल्व करायचा नाहीये. त्यानंतर डे 10. ओके. डे 10 आता IITच्या विद्यार्थ्यांनी आणि जी मेन्सची काही विद्यार्थ्यांनी
काहीच मुलींनी मला शक्यतो याचे डाऊट्स सॉल्व्ह करून पाठवलेले आहेत, पण अजूनही मुलांनी सॉल्व्ह केलेले नाही, जेईच्या विद्यार्थ्यांनी आणि IITच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आणि वर्कबुकचे डाऊट्स आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत याचे सर्व डाऊट्स हे तुमच्यावाले आले पाहिजेत. ओके. त्यानंतर पुढील आहे डे 10 झाला. डे 11 आणि 12 तुम्ही नका सॉल्व्ह करू. डे 11 आणि 12 सॉल्व्ह करायचा नाही. पुढे चलतो. ओके. 11, 12 नाही आहे, पण 13 आणि 14 आहे. ओके. सो हिअर इज 13 ही तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि 14 सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम्स, फक्त मी प्रॉब्लेमच सांगितले, थिअरी क्वेश्चन नाही. आज रात्री 10 पर्यंत तुम्ही ते मला सॉल्व्ह करून पाठवायचे. डे 15 स्टोक्स लॉ अँड टर्मिनल वेलॉसिटी, हे प्रॉब्लेम्स तुम्ही मला सॉल्व्ह करून पाठवणार. त्यानंतर डे 16, 17 अँड 18 इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, बर्नौलीज इक्वेशन, ॲप्लिकेशन ऑफ बर्नौलीज इक्वेशन, स्पीड ऑफ ई फ्लक्स, वेंचुरीमीटर, लिफ्टिंग अप ऑफ एन एरोप्लेन, वर्किंग ऑफ एन ॲटोमायझर अँड ब्लोईंग ऑफ अ रूफ्स बाय अ स्टॉर्मी विंड. आता हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही मला काय करणार, सॉल्व्ह करून पाठवून देणार. डाऊट असेल तर डाऊट मी इथं घेत चालेल. ओके. होप सो सगळ्यांना आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. काय डाऊट असेल तर सेंड करा. थँक्यू.